मूव्ही नाईट असो, पिकनिक असो की सिंपल संध्याकाळचा चहा टाईम, पॉपकॉर्नशिवाय मजा अधुरी वाटते. चला तर आज ही पॉपकॉर्नची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मित्रांनो, आम्ही आता पॉपकॉर्न करणार आहे. चला तरी रेसिपी तुम्हाला मी दाखवतो. चला तर आता मी तुम्हाला सांगते की घरात कसा सिंपल पॉपकॉर्न तयार करायचा. सर्वात पहिले तर एक कढई घेऊन त्यात 2 ते 3 चमचे तेल टाका. तेल थोडंसं गरम झालं की त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद ही टाका. त्यात हळद आणि मीठ टाकलं की त्याला हळदीचा कलरही वेगळा येतो आणि पॉपकॉर्न थोडेसे चवीलाही छान लागतात. म्हणून हळद आणि मीठ त्यात टाकायचे आणि ते थोडंसं गरम झालं की त्यात हे पॉपकॉर्नचे दाणे टाकून घ्यायचे. लक्षात ठेवा, दाणे जास्त नको, नाहीतर ते प्रॉपरली फुटत नाहीत. हे दाणे बाहेरून कठोर असतात पण त्यांचा आतमध्ये थोडंसं पाणी असतं. जेव्हा ते दाणे गरम होतात तेव्हा त्यांच्या आतलं पाणी वाफेत रूपांतर होतं आणि प्रेशर वाढतो आणि मग बनतात असे स्वीट असे पॉपकॉर्न. तर थोडेसे हे बघा, इथे पॉपकॉर्न तयार व्हायला सुरुवात झाली आहे. हे एवढे जोरात उडतात की सगळीकडे किचनमध्ये सगळीकडे पांगतात. त्यामुळे त्याच्यावर थोडंसं कढईवर झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटांनी आपले असे छान असे पॉपकॉर्न हे तयार झालेले आहेत. पॉपकॉर्न हा एक हेल्दी स्नॅक आहे, पण जर आपण त्यात जास्त बटर आणि ऑइल वापरलं तर नाही. त्यात फायबर असतो जो पचनसाठी चांगला असतो. हा तो हलका असतो म्हणून डाएटमध्ये पण कधी कधी चालतो. म्हणून जंक फूडपेक्षा पॉपकॉर्न हा बेटर ऑप्शन आहे. खरं सांगायचं झालं तर पॉपकॉर्न हा फक्त स्नॅक्स नाही, तो आहे फॅमिलीसोबतचा मूव्ही टाईम, मित्रांसोबतची हसी मजाक आणि छोट्या छोट्या आनंदाचा एक भाग. यात आपण बटर पॉपकॉर्न, चीज पॉपकॉर्न, कॅरमेल पॉपकॉर्न, स्पायसी मसाला पॉपकॉर्न असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.